लेट्स प्ले पहिला चेंडू रानावडी चषक 2024 या स्पर्धेचा सायकलला सुधीर सुरुवात मात्र खराब गोलंदाजाकडून वाईट प्लस 1 एकूण 2 धावा आणि या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र श्री गणेशा होतोय तो धाव संख्येचा हा प्रकार त्याच्यावर फटका चेंडू हवेत झेलची संधी होती परंतु एकच धाव अर्जित केली जाते पहिल्या षटकापासूनच आक्रमण साधण्याचा प्रयत्न केला जातोय तो फलंदाजाकडून यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट मोठा प्रहार चेंडूने उंची गाठले हवेत परंतु मिसफील होताना पाहायला भेटते स्क्वेअर लेग रिझन मध्ये तिथे चांगला झेला प्रयत्न झाला होता परंतु झेल सुटलाय धावसंख्या मात्र पुढे जाईल धावसंख्येच्या संघाची 4 चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडू आणि 4 धावा हा चेंडू हलक्याने डिफेन्स केलाय सरळ बॅटने चेंडूला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटला जिथे एकच धाव अर्जित केली जाते एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 5 या धावसंख्येवर हा चेंडू अवांतर स्वरूपाचा वाईट बॉल घोषित केला जातोय स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धावसंख्येच्या संघाची 6 ऑन स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाईट बॉल अवांतर धावसंख्येचा विचार केला तर या षटकामध्ये अवांतर धावसंख्या 3 एक प्लस आली होती 4 अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर रबर बॉलचा विचार केला तर रबर बॉल ग्रीप तेवढी साजेसा पाहायला भेटत नाहीये आणि म्हणून अचूक लेंथवर गोलंदाजी करणं एक गोलंदाजासमोर धाडसीचं काम असतं 7 ऑन स्कोर कार्ड 7 धावा हा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल अवांतर धावसंख्या मात्र भरमसाठ स्कोर कार्ड ऍड केली जाते अशाचा विचार केला तर आतापर्यंत 5 अवांतर धावसंख्या त्याचा गोलंदाजीमध्ये पाहायला भेटले रबर बॉलवर ग्रीप ठेवून अचूक लेंथवर गोलंदाजी करण्यात तेवढं सोपं नाहीये मित्रांनो इथे डिफेन्स केले चेंडूला हलक्याने टॅप केलाय इथे एकाच धाव आणि एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धावसंख्येच्या संघाची 9-10 10 स्कोर कार्ड 10 धावा पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय जिथे 4 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण पाहायला भेटते हा प्रकार त्याच्यावर चांगला प्रहार परंतु पुन्हा एकदा झेलधरणीला दान दिला जातोय जिथे डीप कव्हर पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एकूण धावा अर्जित केल्या जातात त्या 2 या 2 धावांचा स्कोर कार्ड 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय
त्यांचा 9 चेंडू घोषित करतायत. आता मात्र तर ही खराब सुरुवात होती तामाने संघासाठी. अतिरिक्त धावसंख्येची भरमसाठ थेटचा चेंडू आणि त्याच्यावर बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र अर्जित केली जाते. तिथे धावसंख्या 14 पाहायला भेटते. पहिलं षटक मार्गस्थ होत असताना पाहायला भेटलंय, जिथे षटक संपलंय आणि पहिल्या षटका अखेर आपण धावसंख्या पाहतो ती 14. चांगली सुरुवात म्हणता येईल ती जय हनुमान वॉरियर्स वडाचा या संघासाठी. 5 षटकाचा सामना आहे, त्याला स्पीडअप घ्या, घाई करा. रानावडी चषक 2024 साजरी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. आज आणि उद्या एकूण 24 संघांचा समावेश असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. गुणनिर्माणकार विक्की. पहिलं षटक संपुष्टात आलाय, 14 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. शाळकेंना संदेश. यावेळेस आडवा बॅटने बिग हिट, मोठा प्रहार, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटलाय. नक्कीच मैदानाचा विचार केला तर कंपाऊंडच्या मागे आपला डिक्लेअर झोन आहे. 2 धावा. ओके, 2 धावा आहेत. एकच धाव आहे, लक्षात होतं. यावेळेस सरळ बॅटने मोठा प्रहार केलाय जरूर, जिथे झेल गरमीला जाण. तिसरा कॅच ड्रॉप झालाय. मिसफील होताना पाहायला भेटते ते दामान संघाकडून. साधा सोप्पा झेल होता, मिस जजिंग झाला आणि त्यानंतर झेल ड्रॉप केलाय. डीप मिडल विकेटला चांगला झेल टिपला गेला असता. यावेळी बॅटची लिडिंग घ्यायचं जरूर घेतलं, परंतु डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे अजून एक धाव स्कोर कर ऍड केली जाईल. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 18. 18 स्कोर कार्ड. आज रानावडी गावचे बरेच ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी दाखल होतील. आपलं ना या ठिकाणी साजरी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत साहेब मोरे यांचे सुपुत्र संजयदादा मोरे हे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. दादा, आपण आलात या कार्यक्रमामध्ये शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू आड बॅटने कोदुंगरला चेंडूला जिथे डीप मिड विकेटच्या रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र चांगल्या पद्धतीने झाला नाही आणि म्हणून की काय धावसंख्येत भर होतो. धावसंख्येच्या संघाची 20. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना आपण पाहायला भेटतोय. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा बिग हिट, मोठा प्रहार, परंतु यावेळेस चेंडू जातोय सीमारेषा पार आणि रानावडी चषक 2024 या स्पर्धेतला पहिला षटकार पाहायला भेटतोय. तो फलंदाज संदेशच्या बॅटमधून एक आक्रमक सुरुवात होताना पाहायला भेटते. नक्कीच या 6 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय.
26 या धावसंख्येवर 26 ऑन अ स्कोर कार्ड. संदेशच्या बॅटमधून राणावडी चषक 2024 या स्पर्धेतला पहिला षटकार, तोही खणखणीत दर्जाचा. तिसऱ्या षटक घेऊन गोलंदाज शैलेश मैदानाच्या आत दाखल होताना वाहाडा भेटतो. 2 षटका अखेर 26 धावा. सुधीर आणि संदेश जोडी हलक्या डिफेन्स केले चेंडूला. शॉर्ट फाईन लेग रिजनच्या दिशेने चेंडू ड्रायव्हर होत असताना पाहायला भेटला. एकच धाव अर्जित केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जायला धावसंख्येच्या संघाची 27 27. हा चेंडू चांगल्या स्वरूपाचा, जिचा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, पण तो एक धाव डिक्लेअर झोनच्या दिशेने ऍड केले जाईल तो स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने एकच धाव. चांगली गोलंदाजी शैलीची म्हणता येईल. 3 चेंडू 3 धावा गरज गेल्यात. धावसंख्या मात्र 29 या धावसंख्या जाऊन पोहोचले. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी अचूक टप्पा, भरधाव वेग अड्डावलेला हा चेंडू, याचा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शैलेशची. एक रायझिंग स्टार म्हणून नक्कीच आपण त्याच्याकडे पाहू शकतो. यावेळेस सरळ बॅटने आसमानी टोला, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत तंदणीत षटकार. 6 धावा आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होत्या संघाची 35 धावा. नक्कीच आयोजकांनी चेंडू सुद्धा उपलब्ध करून ठेवा. 35 धावा. राणावडी चषक 2024 या स्पर्धेतील दुसरा षटकार सुद्धा संदेशच्याच नावावर राहिलाय. हो, चांगला चेंडू, तुझ्या फ्लोअर मध्ये चेंडू पाहायला भेटला. डॉट बॉलने मात्र षटक संपुष्टात येता येते. तिसरं 3 षटका अखेर धावसंख्येच्या संघाची 35 धावा, 35 ऑन स्कोर कार्ड. चौथा षटक घेऊन गोलंदाज विक्की, वैयक्तिक दुसरे षटक घेऊन विक्की आणि आपल्या संघासाठी चौथं षटक. पहिला चेंडू, हो भन्नाट वेग होता जिथे यशान मागे चांगली चपलाई पाहायला भेटली. नाही त्याने पीच सोडलीच नव्हती.
डॉट बॉल. पुन्हा एकदा मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलंय जणू. वा, चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती विकीची. रायझिंग स्टार अशीच त्यांच्या डगआउट मध्ये सुद्धा चर्चा चालू होती विकी बद्दल. नक्कीच आपण त्याच्या शैलीचा विचार केला. जर आपण त्याच्या शैलीचा विचार केला, सुनील नरेन याच्या गोलंदाजीसारखी त्याची शैली आपल्याला पाहायला भेटते, जिथे चेंडू लपवला जातोय समोरच्या बॅटरला ती रणनीती समजू नये म्हणून. चांगली गोलंदाजी, तिने चेंडू ही निर्धाव स्वरूपाचे. वाह, काय गोलंदाजी करतोय विकी. आज आपल्या नावाची चर्चा मात्र इथे सोडून जातोय. 4 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे. या ठिकाणी अध्यक्ष साहेबांचे सुपुत्र सन्माननीय संजय मोरे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला भेटत आहेत. चार चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे. भन्नाट वेग. वा, 5 चेंडू तेही निर्धाव स्वरूपाचे आणि फलंदाज सुधीर मात्र डगआउटच्या दिशेने दाखल होताना पाहायला भेटतोय. पहिला झटका लागतो तो संघाला. 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. वा, काय गोलंदाजी पाहायला भेटते ती विकीची. प्रत्येक चेंडू अचूक लेंथ, अचूक लाईनवर स्पॉटेड केला जातो, डिलिव्हर केला जातो आणि तदनंतर यष्टीरक्षण जे पाहायला भेटते चांगल्या पद्धतीचे. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल प्रसंजित. यावेळेस चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटला, जिथे पॉइंट रिजन मध्ये 2 धावांचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतोय बाद. चांगल्या क्षेत्रात या ठिकाणी पाहायला भेटलं. 4 षटका अखेर धावसंख्या होती संघाची 36 धावा. केवळ एकच धाव खर्च केली ती विकी याने. चांगली गोलंदाजी म्हणता येईल, प्रभावी गोलंदाजी. निर्णायक षटक हाताळत असताना 4 षटका अखेर 35 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आत. तुकाराम अक्षय गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक घेऊन दाखल होताना संदेश आणि तुकाराम ही जोडी मैदानाच्या आत पाहायला भेटते. यावेळेस आडव्या वाटणे पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने, तिथे एकच धाव अर्जित केली जाते. संदेशने मात्र चांगली फलंदाजी केली. कल्पना स्कोरिंग बुक पुढचा चेंडू गुडलेतला चेंडू स्पॉट केलाय, जिथे पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि रणजी चषक 2024 या स्पर्धेतला पहिला चौकार सुद्धा संदेशच्या बॅटमधून. म्हणजे इतिहास नक्कीच रचला जातोय. पहिला षटकार आणि पहिला चौकार संदेशच्या बॅटमधून येतोय, जिथे 4 धाव स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 41, 41 धावा. चांगली सुरुवात संदेशच्या बॅटमधून आपल्या संघासाठी. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय
यावेळेस आडव्या बॅटने समालोचन कक्षाला मानवंदना देणारा एक खणखणीत षटकार. या 6 धावांनी स्कोर गा मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती संघाची 47. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे तो जय हनुमान वॉरियर्स वडाचा गोंधळ संघ. संदेश आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला भेटतोय, जिथे त्याच्या बॅट मधून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होताना पाहायला भेटते. जे सुरुवात पाहिजे होती संघाला, जो स्टार्टअप पाहिजे होता तो भेटलाय. वा यॉर्कर लेंथ जिथे विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागते ती तुकाराम याला. एक तुकाराम डगावच्या दिशेने तर दुसरा तुकाराम मैदानाच्या दिशेने परत येताना पाहायला भेटतात. न्यू बॅटर तुकाराम मैदानाच्या आत. 48 ऑन स्कोर कार्ड, जिथे संदेशची बॅटिंग मात्र पाहायला भेटते. 17 चेंडू आणि 32 धावांची इनिंग साकारताना पाहायला भेटतोय तो संदेश. वा काय बॅटिंग करतोय. हो चांगला चेंडू बेट केलाय, स्लोअर पद्धत चेंडू होता, चकवा दिलाय तो फलंदाजाला. डॉट बॉल. शेवटचा चेंडू, एक चेंडू शिल्लक असेल, शेष असेल तो पहिल्या इनिंग मध्ये. ओहो हेलिकॉप्टर उडवलाय, जिथे चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले. 4 धावांनी स्कोर कार्ड होतो तो. 5 षटका अखेर संघ जय मार्स वॉरियर्स वडाचा कोंड या संघाचा 51 धावा अर्धशतक गाठलंय ते पहिल्याच इनिंग मध्ये. 5 षटका अखेर 51 धावा. शिवकृपा तामाणे या संघाला 30 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहूया, तोपर्यंत छोटासा ब्रेक.
सेकंड इनिंगला होते सुरू. आता पहिला चेंडू घेऊन तुकाराम गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटे. पहिला चेंडू डी पेक्षा कव्हर त्यांच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय, जिथे 2 धावांचा यशस्वी प्रयत्न आणि या 2 धावाने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. तो शिवकृपा तामणे या संघाचा. चांगला चेंडू बॉल येताना पण पाहायला भेटलाय. ओहो भन्नाट वेग, काय बॉल पाहायला भेटला, जिथे बॅटने बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू आला कधी आणि चेंडू निघून गेला कधी. डॉट बॉल. हलक्याने टाप केलाय, जिथे डिक्लेअर झोनच्या दिशेने 1 धाव वर्धित केली जाते. या 1 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जातो. धावसंख्या संघाची 3. जशी सुरुवात वडाचोगड संघाची झाली तशीच सुरुवात तावळ संघाची होते. यावेळेस सरळ बॅटने बिग हिट, मोठा प्रहार, चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेषा पार. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या होती संघाची 7. 7 ऑन स्कोर कार्ड, 7 धावा दाभोळकर पाहायला भेटतात. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. रानौड चषक 2024. मागील षटकाचा विचार केला तर 5व्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जो मात्र पराक्रम केलाय, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आता. आणि त्यानंतर पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाखेर धावसंख्येची संघाची 7. न्यू बॅटर मैदानाच्या आत. हो चांगला चेंडू, जिथे बीट केलाय फलंदाजाला. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. चांगले यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागून होताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल. दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉल ने होताना पाहायला भेटते. वाह काय स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा भेटतील 6. खणखणीत षटकार आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल. धावसंख्येच्या संघाची 13 ऑन स्कोर कार्ड, 13 धावा. आशुतोषच्या बॅट मधून हा गगनभेदी षटकार येताना पाहायला भेटतोय. वाह काय फलंदाजी चालू आहे. हो हलक्यात डिफेन्स केलं चेंडूला.
जिथे अर्जित केली जाते. एका धावणे स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. फॉर्च्युनर स्कोर कार्ड 14 धावा डबलकर पाहायला भेटता येता. हो चांगला फटका जिथे चेंडूने सीमारेषा पुन्हा एकदा ओलांडली. 4 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 18. 1-3 स्कोर कार्ड. 18व्या आकड्याचा विचार केला तर विराट कोहली याच्या जर्सीचा नंबर आपल्याला पाहायला भेटतो. तेच पाहिजे मला बाकी काय. चला स्पीडअप घ्या घाई करा. 2 षटक संपुष्टात आले. 2 षटक अखेर. धावसंख्या ती संघाची 18. स्कोररच्या भूमिकेत राजेश दादा हे सुद्धा पाहायला भेटतात. नक्कीच स्कोररची भूमिका ही सुद्धा तेवढी सोपी नाहीये मित्रांनो. प्रत्येक चेंडूचा आढावा घ्यावा लागतो. पंचांच्या रिएक्शन्स पाहावे लागतात. पंचांचे निर्णय पाहावे लागतात. पंचांच्या भूमिकेत संजय सर आणि त्यानंतर मांढरे सर हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटता येतं. तर ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आदित्य धीरज हे सुद्धा पाहायला भेटत. सचिन सुद्धा त्यांच्या सोबत पाहायला भेटते. भव्य दिव्य आयोजन रानौड चषक 2024. अतिरिक्त चेंडू आलेल्या संघाने आपली उपस्थिती या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क करून कल्पेदा सुरे यांच्याकडे आपले नाव नोंदणी करून द्यायचे. हा चेंडू लेग बाईच्या स्वरूपात एकदा अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 21. नक्कीच पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ड्राइव्ह होतोय. तिथे अजून एक धाव. यावेळेस बिग हिट आशुतोषच्या बॅट मधून चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा पार येतोय खणखणीत षटकार. आणि या 6 धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 28. 28. विस्फोटक फलंदाज आशुतोष आणि तेच दाखवतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय लांब लांब लांब. सीमारेषा पार. धावा भेटतील 6. षटकार. आशुतोष कौन से चक्की का आटा खाए के आया है आज मालूम नहीं पड़ रहा है. नक्कीच त्याच्या डगआउट मध्ये नक्कीच त्याचं कौतुक केलं जाईल.
बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. तिसरा येईल का? निखिल तिसरा षटकार येईल का? यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रहार. 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा भेटते 4 4 4 आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धाव संख्या होती संघाची 38. 38 ऑन अ स्कोर कार्ड. जिथे तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा होत्या. परंतु या षटकामध्ये धावांची लयलूट झाले आणि पुन्हा एकदा बिग हिट. चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र जातोय डबल चौका अर्थात 44 या धावसंख्येवर. जिथे आशुतोष हा 11 चेंडू आणि 34 धावांची इनिंग्स करताना पाहायला भेटतोय. विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला भेटतोय तो आशुतोष. नक्कीच कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा त्याची अशीच दमदार कामगिरी पाहायला भेटते. शिवकृपा तामाणे हा संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे आणि नक्कीच त्यांच्या या संघाला आणि या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येताना पाहायला भेटत आहेत. ते दिनेश शेलार सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे राजेदादा कोंडे यांचा सुद्धा या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा येत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं नक्कीच हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. 3 षटक संपुष्टात आले. 44 धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. हलक्याने डिफेन्स केले चेंडूला. तिथे स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एका धावाने स्कोर करणार लेग बाईच. ओके फोटो होता एलिव्हेशन थोडीशी कमी पाहायला भेटली. जिथे कोणतीही धाव घेतली नाही. रिस्क नाही घेतली. डॉलबॉल येताना पाहायला भेटते. चुका आणि चुका. चांगल्या फॉर्म मध्ये असलेला आशुतोष मात्र स्वतःची विकेट गमावून डगआउटच्या आश्रयाला येताना पाहायला भेटते. हिट विकेटच्या स्वरूपात ही विकेट प्राप्त होताना पाहायला भेटते. 13 चेंडू आणि 34 धावांची विस्फोटक फलंदाजी करून आशुतोष मात्र नक्कीच डगआउट होताना पाहायला भेटतंय. सर्वांच्या टाळ्यांच्या वतीने त्याचं स्वागत होताना पाहायला भेटतंय. एक चांगली इनिंग साकारून नक्कीच पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत विनायक. आता मात्र समीकरण बदललंय मित्रांनो. 9 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 9 चेंडू आणि 7 धावा. 9 चेंडू आणि 7 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का पाहणं गरजेचं असेल. क्रिकेट आहे मित्रांनो अनिश्चितांचा खेळ म्हणून नक्कीच क्रिकेटला मान्यता आहे. कमी ओके. डेकोरेटर मंडप डेकोरेटर आपण कुठे असायला व्यासपीठासमोर. हॅलो 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 चेक. हॅलो 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 ओके चेक. रानौरी चषक 2024. चांगला चेंडू आणि तद्वर कार्पेटच्या साईडने चेंडू ड्राव होतोय. जिथे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या होत्या संघाची
एक शॉट धाव 46 धावा एक शॉट धाव. यानंतर होणार सामना दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे विरुद्ध नरवीर उमरट या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. करंजे आणि उमरट चला कॅप्टन पाठवा त्वरित. आपण नेक्स्ट मॅच आता टॉस करत आहोत. यावेळेस बॅटची लिडिंग एज चायनीज कट घेतली आणि डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू डावल होत असताना पाहायला भेटला जिथे एक धाव अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जातो. धाव संख्या होती संघाची 47 47. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. 6 चेंडू आणि 5 धावा. त्याला करंजे आणि उमरट आपले कॅप्टन पाठवते. डीके माने नरवी उमरट त्याला कॅप्टन पाठवा त्वरित. टॉस साठी कॅप्टन. 6 चेंडू आणि 5 धावा. पहिलाच सामना अगदी रंगमय अशा अवस्थेत येऊन पोहोचलाय. आणि मी काय बोलतोय काय तुकाराम साहेब थांबणार आहे की जाणार आहे काय माहिती. थांबेल अध्यक्षाने सांगितलंय. मला नाही येतो सोडून घ्या तुमच्या हाती थांबा. अरे पहिलं सुरुवात नाही तो असू दे तू तिकडे लक्ष दे. तू इकडे मेला गेला तुझा काही फरक नाही पडत. तू तिकडे बघायचं फक्त. भन्नाट वेग या चेंडूवर प्रवीण दादा. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहिलाच सामना अगदी आणि गोलंदाजी मार्कवर तुकारामजी सावंत पाहायला भेटताय. 4 चेंडू आणि 4 धावा. काय करताय मैदानाच्या आत. स्लोअर मध्ये चेंडू फुल टॉस त्याच्यावर बिग हिट. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय विजयी खणखणीत षटकार आणि या 6 धावांनी विजय प्राप्त करतोय तो शिवकृपा तामाणे. हा संघ कल्पना सुरू आपणास लक्ष द्यायला सांगतोय की या